चला आज आपण हा प्राईस बनवूया बघा. आज रात्रीचा भात उरला होता एवढा आपण बघा. शिळा भात आहे. शिळा भातापासून आपण मस्त असा हा प्राईस बनवूया बघा. तर चला मी आता इथे ठेवली कढाई. या कढाईमध्ये टाकली तेल. तेलात टाकली मोहरी बघा. मोहरी आपली छान अशी मस्त तडतडली. इथं बघा आपली मोहरी छान अशी तडतडायला लागलेली आहे. त्यामध्ये टाकले मी थोडेसे जिरे. जिऱ्याच्या नंतर बघा लसूण टाकलेलं आहे थोडं चेचून. लसणाच्या नंतर बघा अशा 2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर बघा मी एक कांदा कट करून घेतलेला तो टाकून घेतलेला कांदा. त्याच्यात मी एक छोटासा टमाटा कट करून घेतलेला ते पण टाकून घेतलेलं आहे. सगळं असं मस्त आपण मिक्स करून घेऊया बघा. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर बघा आपण चांगलं परतून घेणार आहे सर्व. इथेच बघा मी थोडीशी हळद टाकून घेतलेली. हळदीच्या नंतर पुन्हा आपण एकदा असं मस्त मिक्स करून घेऊया सर्व मसाला. हळद ते टाकलं. आपण थोडंसं राईस मसाला टाकूया बघा. राईस मसाला टाकल्याच्या नंतर आपण ना 2 अंडे फोडून घेतलेले बघा हे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घेऊ अंडा. असं सगळं आपण अंडे मिक्स करून घेतलेले छान सगळं परतून. हे बघा पुन्हा आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. यामध्येच आपण बघा सगळा शिळा भात आहे ना हे टाकून घेऊया बघा. हे बघा आपण रात्रीचा भात आहे ना सगळा घेऊ त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्त सगळं असं मिक्स करून घेतले. बघा शिळ्या भातापासून अशी मस्त आपली रेसिपी झालेली आहे बघा. आणि बघा आपला अंडा राईस किती मस्त असं झालेलं आहे बघा. एकदम असा मस्त आहे. आपला शिळा जरी भात राहिला तर आपण फेकून नाही देऊ शकत बरं का. असं आपण करून खाऊ शकतो. हे बघा किती मस्त असा मी राईस केलेला आहे बघा. मग राईसचा मसाला टाकून 2 अंडे टाकून असा मस्त आपण राईस बनवलेला आहे. आणि फ्राय राईस म्हणताय आपण. शिळ्या भात ना फेकून देण्यास बघा उरलेला असेल तर असं मस्त आपण करूया. हे बघा खूप असं मस्त आपलं छान झालेलं आहे. त्याला कसा वाटला आपला हा राईस बघा अंड्यापासून. चला बाय बाय.